Thank you.
श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल महायोग पीठे देवी मृत्युं वरं पुंडरीकाय धातु मनिंद्रये समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वैन करावा अवेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या शिव भोला चक्र शिव भोला नामवाचे श्रवण कीर्ते पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्यवान जगद्गुरु तुकोबरा यांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी निळोबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर या जन्माची सफलता नेमकी कशाने होते या जन्माची सार्थकता नेमकी कशात आहे मानवी जीवनाची इति कर्तव्यता सांगणारा 4 चरणाचा नाम प्रकरणातला अभंग विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजचे एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा केम निमित्तानं आहे कोणत्या कारणाने आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना जरी चांगलं ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रथम कर्तव्य ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून खऱ्या अर्थानं श्री संत सद्गुरु बाळूमा देवालय ट्रस्ट आत्मापूर संचलित श्री संत सद्गुरु बाळूमा मेंढी माऊली क्रमांक बग्गा क्रमांक 16 आज आपल्या गावामध्ये आपल्या नगरीमध्ये येऊन दुसरा दिवस आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं बाळूमा काय आहेत बाळूमाचं चिंतन आपल्याही मुखातून घडावं त्या हेतून संपूर्ण ग्रामस्थ संपूर्ण परिसरानं संपूर्ण सिद्धनाथ तरुण मंडळ ना सिद्धेश्वर तरुण मंडळ यांच्या आयोजनातून नियोजनातून हा खऱ्या अर्थाने एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी होतोय बाळूमाची सेवा घडते खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौजन्यातून या ठिकाणी येण्याचा योग आहे ज्यांनी आजच माझ्या कीर्तनाचं सौजन्य स्वीकारले ते कैलासवासी तात्याबा ठका शेंडगे उर्फ आप्पांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री आबा तात्याबा शेंडगे आणि श्री मोहनजी तात्याबा शेंडगे या दोन्ही सुपुत्रांना खऱ्या अर्थानं आपल्या पित्याच्या स्मरणार्थ या कीर्तनाचं सौजन्य या कार्यक्रमाचं सौजन्य दिलंय एकदा जरा दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा कारण कसं असतं बाबा ज्याची खावी पुळी त्याची वाजवी टाळी त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या भाग्याचे कारभारी आदरणीय हरिभक्तीपरायण बापू हातनूरकर मामा असतील त्याचबरोबर उपकारभारी असतील पुजारी असतील सर्व सेवेकरी असतील त्याचबरोबर गायनाच्या साठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आदिजी महाराज हरिहर त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट
गोविंदजी महाराज, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट पठारी महाराज, त्याचबरोबर आदरणीय महेशजी महाराज असतील, पलीकडचे बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, माझ्या मागे जे 3-4 तरुण टाळकरी देतात त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण राहुलजी महाराज प्रत्येकाला जन्म नावाची जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. मिळाली प्रत्येकाला, पण कळाली प्रत्येकाला असं अजिबात नाही. पण ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी मिळाली पण आणि कळाली पण, त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून इको कमी करा, आपलं जीवन सफल करून आपला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हाला ही मृत्यू लोकात जन्म नावाची संधी मिळालीच नाही, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणतयाचे. ज्या भगवंतानं बसलेले अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिलाय, ज्या कारणानं दिलाय, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर वापरला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माची सफलता झाली. मग महाराज आम्हालाही जीवन सफल करण्यासाठीच मिळालं ना. मग जीवन सफल करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? महाराज म्हणताय सोपं आहे. ज्या भगवंतानं देह दिलाय त्या भगवंताचं मुखानं नामस्मरण करा आणि कानानं कीर्ती ऐका, नाम वाचे श्रवण कीर्ती. बरं महाराज असं केलं तर महाराज सांगतात पाऊले चित्ती समान. आता पावले या शब्दाचा अर्थ डायरेक्ट पायाकडे नाही जायचा. पावले या शब्दाचा अर्थ आहे बाबा भगवंताचं होणारं समान ज्ञान. आणि ज्या दिवशी भगवंताचं ज्ञान हृदयात होतं त्यावेळेस 60वीला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली झाला सफल व्यापार, काळ सार्थक केला त्यांनी. पण बाबा कोणी धरीला म्हणी विठ्ठल. मग महाराज हे भगवंताचं भजन करायचे, कीर्तन करायचे, कसं करायचं? महाराज म्हणतात हा महत्वाचा प्रश्न आहे. भगवंताचं भजन करताना, भगवंताचं कीर्तन करताना अहंकार रहित कीर्तन करा. कारण अहंकारे नारीला तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. भगवंताचं भजन करायचंय, अहंकार होऊ ना. कीर्तनाचा समारंभ निर्धम्म सर्वदा. काय माहिती का बाबा, कधी कधी वाटतं काही माणसं ज्ञानेश्वरी पाठ करतात ते ज्ञानासाठी नाही, एखाद्याची जिरवायसाठी. म्हणजे माझं तर म्हणणं ज्ञानेश्वरी ज्ञानासाठी प्राप्त करायला पाहिजे, ज्ञानोबरासाठी ज्ञानोबराच्या भेटीसाठी प्राप्ती करायला पाहिजे. तर लोक दुसऱ्या कामासाठी करतात. मला त्याच्याकडे जायचं नाही. कीर्तनाचा समारंभ निर्धम्ब सर्वदा. मग महाराज या तीनही चरणाप्रमाणे जर आम्ही जीवन जगलो तर मग महाराज म्हणतात तुम्ही आहातही भगवत स्वरूप आणि पोहोचालाही भगवत स्वरूपाला. निरामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी, काल सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला. काही मिनिटाचं विषयांतर मला तरी उचित ठरणार नाही आजच्या कीर्तनामध्ये. ऐका, मी डायरेक्ट अभंगाला हात घालतोय. अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि बाबा सार्थक जीवनाच्या बाबतीत बोलायला गेलं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी जर त्याचा यथासांग वापर झाला तर त्या गोष्टीची सार्थकता, नाही तर त्याची निरर्थकता. माझ्या पुढे बसले तुम्ही सगळे शेतकरी ना, सगळे शेतकरी ना माझ्या सहित. मला एक सांगा, आपण बियाणं आणतो, बियाणं कशाला हो? हा वा, कशाला? पेराय. बरं, बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही उगवलं तर? दादा कसं आहे, उगवलं तर त्याची सार्थकता, नाही तर त्याची काय निरर्थकता. बरं, नाही उगवलं तर हांडाळ महाराज बोलता बोलता म्हणतो आपण हे मातीत गेलेला का बी म्हणतो ना. अजून मी एक शब्द आहे वाया गेलेला का, आणि अजून मी शास्त्रीय भाषेत बोलायचं तर मोघम गेलेला का. हा, बोलता बोलता आपण असं बी बोलतो, एखाद्याचं बोलणं बी मोघम असतं. मोघम म्हणजे कसं, बिनबुडाचं बोलणं. म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही. आणि राहुल महाराज ज्याच्या बोलण्याला शेंड पण नाही त्याला काय म्हणते? मोघम. आणि गावात एक तरी मोघम बोलणार असतं. म्हणजे ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक जाऊ द्याला का 2 मिनिटानंतर काय बोंबलंय त्याच्या लक्षात राहत नाही. त्या पारच्या पुढे नादी लागतो, त्याला काय म्हणते? मोघम. मी नाही सांगत, गीतेनं शब्द वापरला मोघाश मोघ कर्मानो. आणि ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाचे मोघ शब्द वापरतात. माऊली काय गोड बोलतात बघा. या लागी जन्मले ते मोघ जैसे वारशेडीन मेघ का मृग जलाचे तरंग धोरणीच पहा. राहुलजी महाराज जसं पावसावी नाही येणार
फिरणारे ढग निरर्थक आहेत, पाण्याविना दिसणारं भासणारं मृगजल जसं व्यर्थ आहे ना, तसं जी व्यक्ती आत्मापूरच्या बाळूमामाचं नामस्मरण करत नाही का, त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे, तसं जन्म निरर्थक. कारण मिळाला देवे दिला देह भजना गोमट, आउट आध का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, ना हात जमाना खोया, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडशी नारायण नाशी जीव पण भवरग. एवढा अनमोल किमतीचा देह भगवंताने दिला. बसलेले कशाला दिला हो आजी, कशाला दिला देह? देवे दिला देह कशाला दिला? खायला. वय खायलाच म्हणली का आजी मला परवा दिवशी कीर्तनात आठवडीच्या. मी आजीला म्हणलं आजे, मी नाव कीर्तनात तरीच खोटं पडत नाही, मी आता मी फोन लावून देऊ शकतो. आजीला म्हणलं आजे भगवंताला देह कशाला दिला? जी म्हणली महाराज खायला दिलाय. खायला म्हणलं आजे खा, पण ज्याच्या नावानं खाती त्याचं भजन तर कर की. बरं खायला तर खायला समजू, स्वयंपाकाला समजू. बरं महिला मंडळ भोजन बनवता का? करवाचा नाही तिकडे बनवता का? बरं आई, किती बी छोटं घर असू द्या, किती बी मोठं घर असू द्या, स्वयंपाक बनवायचं म्हणलं कमीत कमी सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास लागतो का स्वयंपाकाला? त्या 2 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे चपाती लाटायची, पायाला काम आहे इकडे तिकडे चालायचंय, सगळ्याला काम आहे. तोंडाला काय काम आहे? नाहोरा आत्मापूर, नाहोरा पण नाहोरा आत्मापूर. बरं तीच कणकी चारण मारा आम्हाला तेवढंच राहिले. तेवढं करण्यापेक्षा मी सांगतो तेवढं करायला का? घ्या बरं एकदा सगळे हातवर, सगळे हातवर घ्या, टिपो द्या आणि ट्रबल द्यायला थोडा. जय बाळू मामा, जय बाळू खाला जाईल का? त्याच्या घरी साक्षात माझा आत्मापूरचा मामा आल्याशिवाय जायचं नाही. वाटत असेल मामानं आपल्या घरी यावं ते. कारण अजून एक फायदा सांगू का? ते पेटे का ज्यांचं ज्यांचं पितो त्यांनी हातवर करा बरं. अय ना काय करू का? गेले हानत्यान तिथं येतं बरोबर आहे. फक्त डोक्यात ठेवायचं बाई माझं पितो रे. जिथं जिथं पितो त्यांनी ऐका. फक्त 2-3 महिने बाळूमाचं भजन करून स्वयंपाक करू घाला. जर 2 महिन्यात नाही ना सुटली, आजचं आपलं पाकिट महागारी मागायचं आपल्याला. कारण आपल्याला विश्वास आहे तेवढा. आमचं शास्त्र सांगतं, फुकट बोलत नाही. अन्न दोष अन्न महात्म्य, संघ दोष संघ महात्म्य, भूमी दोष भूमी महात्म्य मान्यच करावं लागेल. बघा कधीच वारीला गेला नाही, कधीच पंढरपूरला गेला नाही. त्यानं फक्त पंढरपूरच्या वारीला जावं, आळंदीतून सुरुवात करावी. बाबा पहिल्या दिघीच्या मुक्कामाला जावं, फक्त भोजन नामस्मरण केलेलं खावं. तिथून पुढे ते 21 दिवस पंढरपूरच्या पांडुरंगाचं माऊलीचं नाव घेतच वारी चालतं. ही पंढरपूरच्या वाटेवरती नामस्मरण केलेल्या अन्नाची ताकद आहे. मी मोग मोजणाऱ्यातला नाही. बरं ते जाऊ द्या. डोळ्याला काय काम आहे? डोळ्याला तुला पाहते रे माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्या जीव रंगला रंग माझा काळा. शेवटी बिचारी लागेल झाल्याशिवाय झोपत बी नाही. काय मिळतं बरं तुम्हाला असल्या मालिका बघून? जमानाच जाहिरातीचा आहे. जमाना जाहिरातीचा आहे. ती मध्ये एक जाहिरात आली ती महिला मंडळ बघितली का? फेअर अँड लवलीची बघितली कशाची? म्हणून आम्हाला किलो लागत ती महिन्याला. बघितली कशाची? म्हणजे तुम्ही लावता येत नवल नाही. घराची बी फेअर अँड लवली आली. मेस फेअर अँड लवली. आणि ते फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत असं लावलं, फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा पडतोय. फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा पडतो. बरं खरं सांगा, फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा पडत असता, फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा पडत असता, तर मी विकास महाराज एवढे रोज एवढा पैसा कमवतो फक्त कीर्तनात 11 सांगू शकत नाही. हलकी हाताने 2 असतात. अंदाज देऊ का?
एका वर्षात बाळूमामानं माझ्या घरी माझ्या हातून 1.5 कोटी रुपयाचं मंदिर बांधून घेतलं. आणि बाळूमामाची ताकद आहे. आपलं काय येतं, आपल्याला आपलं घर बांधता येणार, आपण काय मंदिर बांधव, ती बाळूमामाच्या हात. जरा सांगतो, इतका पैसा कमावतो तुम्ही, फक्त 5 रुपयाची पुडी आठवड्याभरची कोटी किलो विकता. मी रोज सकाळ संध्याकाळ अख्ख्या फेरेंदोलीच्या टप्प्यात पालता उलता झोपून 2 टाइम आंघोळ करू शकतो. मग मी आज सकाळ राहिलो असतो का? अजून ते घेत आली पार्लेची बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना जावलीच्या. बरं राहुल महाराज बिस्किट खाऊन म्हातारी उड्या मारित असेल, म्हातारी आपण किराणा दुकानात नसती व्हायचं, आपण खा बिस्किट मार उड्या. त्याच्यापेक्षा वेग घरात मोठी ती थम्सअप घेऊन येतो शाहरुख खान, बाटली झाकण करीतो, 2 घोट पेटून हवेत उडतो, सांगतो डर क्या आगे. बरं खरं सांगा, थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असता आपण गाड्या कशाला आणल्या असत्या? माझ्यासारखे डायरेक्ट विनेगर बाबा घरी 2 बाटल्या टाकल्या असत्या, उड्यान हाणलं असतं. म्हणजे दुसऱ्या बाटल्याकडे जायचं नाही, मी थम्सअपच्या सांगतोय. अजून तर एक घरात तरी हाताळ मारा, ती फक्त 15 दिवस येते. उठा सकाळ झाली, मोठी स्नानाची वेळ झाली. पिंट्या आमच्या गावात हे आलराम काका होते. आलराम काका पण जाहिरात 15 दिवस, दिवाळी झाली की जाहिरात तो कुठं पिटती आणि मोठी साबणाचा कंपनी कुठं जळतो, मेळ लागत नाही. अजून मी फेअर अँड लवली लावणाऱ्यांसाठी सांगतो, असं म्हणते ते फेअर अँड लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंगोड असतो, निमेनी पुसले रे. आता खरे चेहरे तुम्हाला दिसल्याशिवाय राहायचे नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, पण एवढा अनमोल किमतीचा नरजन्म भगवंतानं दिला कशाला? देवे दिला देह भजन गोमठ. मी डोळ्याचं विचारत होतो, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. त्या बाळूमामाचं मुख पाहण्यासाठी आपल्याला भगवंताने एवढा अनमोल किमतीचा नरजन्म दिलाय. पण महाराज तुमची रोजची कीर्तन मी भरपूर ऐकली. रोजच्या कीर्तन तुम्ही ज्ञानोबरायाचं, तुकोबरायाचं, पंढरपूरच्या पांडुरंगाचं, महादेवाचं, गणपतीचं, देवीचं भजन करायला सांगता. आजच्या कीर्तनात तुम्ही आम्हाला हातवर करून बाळूमामाचं भजन करायला सांगताय. हे बाळूमामा नेमकी भानगड काय? बाळूमामा नेमके आहेत कोण? आम्ही भजन केलं मान्य करू, पण बाळूमामा नेमके आहेत कोण? बाळूमामाच्या मुखातलं वाक्य ऐका. अरे तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग बाळू धनगर यागराय तसं नव्हतं. तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर बाळू धनगर यागराय तसं नव्हतं. तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा श्रीकृष्ण बाळू धनगर यागराय आलं तसं नव्हतं. अरे जो पंढरपुरात विटेवर कथेवर हात देऊन आहे तो पण हा बाळूमामाच आहे. जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तो पण हा बाळूमामाच आहे. आणि जो वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण हा बाळूमामाच आहे. फक्त वेगवेगळ्या काळामध्ये जगाचं कल्याण होण्यासाठी आम्ही वेगवेगळे अवतार धारण केले. नाहीतर तुम्ही कोणाची भी भक्ती करा की या बाळूमामाला प्राप्त झाल्याशिवाय. लोक म्हणजे कसं शक्य आहे? साधा धनगर कुटुंबातला माणूस आहे, खांद्यावर घुंगडी गुलाबी भेटाय हातात कापीन, जो त्याला महादेवाचा अवतार समजतो. आता लोकांचा विश्वासच नाही ना देवावर संतावर. त्यांना वाटतं संत देव आपल्यासारखे दिसतात, पण संत नवती जगा माणसासारखे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, दोन्ही दिसती सारखी. वर्म जाणे तो बारकी. बसलेले संतांचं ना आपलं शरीर जरी सारखं दिसत असलं, बाहेरच्या क्रिया जरी सेम असल्या तरी त्यांच्या ना आपल्या आंतरिकच्या क्रिया मात्र निश्चित काय भिन्न. लोक म्हणले कसं शक्य आहे? पुढे बाळूमामा वाक्य ऐकलं, ऐका ऐका. तुम्ही मला हाय म्हणले ना मी हाय असं होत नाही, आणि तुम्ही नाही म्हणले ना मी नाही असं होत नाही. आणि तुम्ही हाय म्हणलं तरी मी हाईच, आणि तुम्ही नाही म्हणलं तरी मी हाईच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी हा बाळू धनगर तुम्हाला मारायचं सोडून देईल का, त्या दिवशी मात्र तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवाय राहायचं नाही. हा बी समज या बाळूमामाचा लक्षात ठेवायचा. आणि बाळूमामाचं एक लय फेमस वाक्य, अरे जो मला हाय म्हणल त्याला मी कायमचा हायचा, आणि जो मला नाही म्हणल त्याला मी कायमचा नाहीसा. बघा, कायमचा नाहीसा. बाळूमामा साक्षात अवतार महादेवाचे. कलियुगातला शेवटचा जर अवतार महादेवाचा कोण असेल तर आत्ताचा बाळूमामा आहे. आणि महादेवाकडे खातं कोणतं आहे? हा खात गृह खातंय का कुठलंय? उचलेच खाते. विकास महाराज तेवढे कधी उचलायचा? झोपीत उचलायचा का, गाडीत उचलायचा का, घरी जाताना कीर्तनात उचलायचा? कुणाच्या हातात आहे? महादेवाच्या. म्हणजे मला उचलणार तुम्हाला ठेवणार आहे. सगळ्याचा कार्यक्रम कधी लावायचा? कुणाच्या हातात आहे? महादेवाच्या. आणि अवतार कोणाचे? बाळूमामा. पर्यायनं खाता आता कोणाकडे चालू होती? कुणाचा कार्यक्रम कधी लावायचा हे कुणाच्या हातात आहे? बाळूमामाच्या हातात आहे. अजून मी तुम्हाला बाळूमामा अवतार कोणाचे हे जर पटत नसेल तर जय बाळूमामा नावाची मालिका बघितली का? त्या मालिकेचं टायटल संग मी गातो, तुम्ही ऐका. बाळूमामा वैद्य वैद्य वैद्य
नाचायचंच आहे. माल मी झाकून ठेवलाय अजून थांबा थोड्या. रुद्राचा अवतार तो राहतो आत्मापुरा. रुद्र म्हणजे कोण आहेत? साक्षात महादेव शंकर. आणि मग बाळूमामा अवतार झाले कोणाचे? महादेवाचे. मी पटवून देतो, मी बोललेला शब्द सगळे पटवून देणार, पुढे चालणार. मी 3 सांगितले. बाळूमामा पंढरपूरचा पांडुरंग, बाळूमामा काशीचा काशी विश्वेश्वर, बाळूमामा भगवान श्रीकृष्ण. तिन्ही स्पष्ट करतो पुढे चालतो. बाळूमामा दुसऱ्या दिवशी शेतामध्ये मेंढरा चरा गेले. मेंढरा चारून नेमकं महागारी येत असताना मामानं चिखलात पाय भरवले. आणि जसे चिखलात पाय भरवले का तसे हांडाळ महाराज महागारी आले. आपली बकरं जशी आता बकरं ठेवली तशी बकरं कोंडली. बकरं कोंडून मामा पायनं धुताचं आपल्या जेवणाच्या त्या ठिकाणी आले. भोजन केलं आणि भोजन करून नित्याच्या बाजेवरती पायनं धुतात झोपले. पण झोपताना सगळ्या सेविकांना सांगितलं, ऐका, ज्यावेळेस काशीच्या महादेवाला पहाटे 4 वाजता स्नान घातात का त्यावेळेस माझे पाय सुद्धा न धुता स्वच्छ होतात. लोक म्हणले कसं शक्य आहे? आपण झोपल्या उठून धुवायला बसले. विश्वास नाही ना. कोण 10 मिनिटं जगायचं, कोण 15 मिनिटं, कोण अर्धा तास. आणि बरोबर पहाटेच्या 4 वाजल्याबरोबर त्यांनी मामाच्या पायाला पांघरून काढलं. तर मामाचे पाय न धुता देखील काचेसारखे स्वच्छ दिसले. आणि याच्यावरून लक्षात आलं बाळूमामा साक्षात महादेवाचा अवतार. एक पटवून दिले, दुसरे पटवून येतो. मामा कायम पंढरपूरच्या वारीला जायचे. एकदा आपल्या 18 निवडक सेवेकरांसोबत मामा पंढरपूरच्या वारीला गेले. पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर चंद्रभागेत गेले. चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. वाळवंटात महागाऱ्यानंतर एक साधारण आपल्यासारखी व्यक्ती हांडळ बाबा मामांच्या चरणावरती नतमस्तक झाली. 50-60 वर्षाचा असेल वय. मामाने विचारलं, नाव काय? रामभाऊ उत्पात म्हणतात. रामभाऊ उत्पात, तुम्ही मला ओळखतात? नाही. जा निघून. निघून गेल्यानंतर मामा पांडुरंगाच्या मंदिरात गेले. पांडुरंगाचा अभिषेक घातला. मामाने ठरवलं आजचा मुक्काम पांडुरंगाच्या मंदिरात करायचं, बाहेर जायचं नाही. मुक्काम करत असताना मामाच्या संध्याकाळी लक्षात आलं की दुपारी रामभाऊ उत्पात नावाची व्यक्ती ती आपल्या ओळखीची नाही, पायकीची नाही. मान ना मान माहिती, त्याला महिमान पाया कशी पडली असायला पाहिजे, बघाय पाहिजे. मामानंच आपल्या सेवेकाला सांगितलं, जा त्या रामभाऊ उत्पाताला शोधा. रामभाऊ उत्पाताचा शोध घेतला. मामा पुढे उभा केलं. मामाने विचारलं, नाव रामभाऊ उत्पात, तुम्ही दुपारी माझ्या पाया पडला? शक्य नाही. अहो तुम्ही दुपारी माझ्या अहो शक्य नाही. का शक्य नाही? कारण जसं नामदेवरायाचं प्रीत होतं कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी दर्शन दयाचे, तसं माझं पण प्रीत आहे ज्या देवाचं कटेवर कर नाही त्या देवाचं मी दर्शन घेत नाही. तुमच्यासारख्या सामान्य माणसाचं कसं शक्य आहे? कारण त्याला माहित नव्हतं मामा अवतार कोणाचे, मामा साक्षात कोण आहेत. मामा म्हणले नक्की नाही. हो नक्की नाही. अरे सेम दिसायला तूच दिसतोय, कपडे वगैरे. मामा सगळं जरी सेम असलं, मी माझं नाव पण सांगतोय, मीच रामभाऊ उत्पात आहे, पण मी तुमच्या पाया पडलेलो नाही. नक्की नाही. जा. ते निघून गेल्यानंतर मामासोबत जे 18 सेवेकरी होते का ते मामाच्या चरणावरती नतमस्तक झाले. मामाच्या चरणावरती नतमस्तक झाले बरोबर त्यांना सगळ्यांना मामाच्या चरणाचा सुगंध हा चंदनाचा आला. आणि मला एक सांगा बसले, चंदनाचा लेप कोणाच्या कपाळाला आहे? पांडुरंगाच्या ना. आणि मग त्याच्यावरून लक्षात आलं मामाचं दर्शन दुसऱ्या तिसऱ्या कुणीच घेतलं नाही. मामाचं दर्शन साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगानं घेतलं. पांडुरंग ही मामाचं दर्शन घेतो एवढा बाळूमामाचा अधिकार आहे. आता अजून काही काळानंतर आत्मापुराकडे जाताना बघा गोपाळपुरा लागतो पंढरपुरात रामजी महाराज. त्या गोपाळपुऱ्यात गेलं तर आजही जनाबाईचा महाल आहे. जनाबाईच्या वस्तू जातो वगैरे आज बी त्या ठिकाणी. नेमकं मामा तिथून जात होते आणि जात असताना एक 80-85 वर्षाची म्हातारी मामाच्या चरणावरती नतमस्तक झाली. दुसऱ्या कोणाच्याच नाही, फक्त मामाच्या. मामाने सांगितले, म्हातारे का माझ्या पाया पडते? असं हो बाजूला. बाजूला हो म्हणल्याबरोबर त्या म्हातारीनं मामाचा उल्लेख कसा केलाय? हो, जुन्या काळात भगवान श्रीकृष्ण गोपाळांसहित या ठिकाणी यायचे आणि त्याच्यानंतर आता तू तुझ्या सवंगड्यांसोबत सेवेकऱ्यांसोबत या ठिकाणी येतोय. आता गोपाळांसोबत कोण यायचं? भगवान श्रीकृष्ण. पर्याय मामा झाले कोण? भगवान श्रीकृष्ण. मामानं जनाबाईला बहीण मानली आणि तिथून पुढे 7-8 वर्ष मामा कायम त्या जनाबाईच्या साडी चोळीसाठी 10 रुपये म्हणून आपल्या सेवेकऱ्यांसोबत पाठवायचे. म्हणजे त्या जनाबाईनं मामाचा उल्लेख भगवान श्रीकृष्ण केलाय. मी तीनही पटवून दिले, बाळूमामा महादेव, बाळूमामा पंढरपूरचा पांडुरंग, बाळूमामा कृष्ण. आता महाराज लक्षात आले मामा देव आहेत. मामा देव अवतारी सांगतोय तिथपर्यंत मान्य झाले आम्हाला. पण महाराज आम्ही जर मामाची सेवा केली तर आम्हाला फायदा काय मिळेल? कारण फायद्याशिवाय या जगात कुणीच काय करत नाही. विकास महाराज जरी लई टमाटामा बोलत असला तरी आधी नारळाच्या खालून किती ठरणारे हरवल्याशिवाय येत. बरोबर आहे ना? म्हणजे फायद्याशिवाय या जगात कुणीच काय करत नाही. मामा फायदा काय होईल जर आम्ही मामाची सेवा केली तर? ऐका, मामाची मेंढर कर्नाटक प्रांतामध्ये चढत होती. जात असताना त्या गावातल्या एका धनगर कुटुंबावरती 1000 रुपयाचं कर्ज होतं.
दुसऱ्या दिवशी मामाची मेंढर आपल्या शेतात येणार आहे, तो ऐकून होता. त्याला माहित होतं मामा दया घालेत, मामा कृपा घालेत, मामा अनाथांची मायेत, मामा करुणा घालेत, मामा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतातच. आणि आलाय सगळेजण बहुसंख्येने या ठिकाणी. तर ऐकून जा, हा भरलेला दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे. हा भरलेला दरबार ऐकू नको, हा भरलेला दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे. हा मामाचा सबूत आहे. जो या दरबारात येऊन निष्ठेनं माझी सेवा करेल त्याला एक दिवस इतकं देईल की त्याची घ्यायला सुद्धा उंचळ कमी पडेल. फक्त वेट अँड वॉच. ते किती द्यायचं, कधी द्यायचं ते ठरवण्याचा अधिकार मला आहे, ते तुम्हाला ठरवण्याचा अधिकार नाही. आणि अजून मी मामाचं एक फेमस वाक्य सांगतो, मामाचं फेमस शब्द सांगतो. अरे करशील सेवा तर खाशीला पोटभर मेवा. इथं सेवा हा दारवंट आहे वारकरी संप्रदाय. इथं सेवा करा, जे पाहिजे ते मिळेल. आज बघा सगळे डोक्यात सेवेकरी मेंढरांची सेवा करताय. आलाय आपल्या गावात 2-3 दिवस मामांचा योग, तर आपणही मामांची बकरी राखायचं. आता महिला मंडळ तुम्ही नाही जाऊ शकणार, पण तुम्हाला एक सांगतो, इथलं मामाच्या दरबारातला इकडचा तांब्या इकडे जरी ठेवला ना, आता स्वयंपाक झाल्यानंतर भांडी जरी घासली ना, तरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि मामाचा स्वभाव आहे, एकदा का मामाच्या डायरीत नोंद झाली तर मामा कधीच कोणाचा उपकार आपल्या डोक्यावर जास्त दिवस ठेवत नाही. प्रत्येकाचं काही ना काही दुःख नाही, प्रत्येकाची काही ना काही इच्छा आहे. मामा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो म्हणजे करतोच. हा असा देव आहे, आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, मुक्याला वाचा आणि निपुत्रिकाला संतान देवणारा देव म्हणजे माझा आत्मापूरचा बाळू मामा. हे विसरून चाललाय. दुसऱ्या दिवशी मामाची मेंढर त्याच्या शेतामध्ये सायंकाळी गेले तर मामाच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा 1000 रुपयाचं कर्ज आहे, काही करून कर्ज फेडा, 1000 रुपयाची मदत करा. पण मामा स्वभाव जेवढा प्रेमळ तेवढा रागीत पण बरं का. आणि मामाला राग आला तर मामा कायम एक शब्द बोलायचे, अरे सुकारीच्या म्हणजे मामाच्या मुखातलं वाक्य. अरे पैसा काय झाला लागतो का काय, आणला तोडला दिला, अरे कष्टाचं पुरत हरामचं पचत नाही. मामा लय कष्ट केलं पण पैसा टिकत नाही, काहीतरी करा नक्की. हो, ही जमीन कुणाची, माझी आहे. मग जमिनीला काय म्हणतो, काळी आई म्हणतो. मग आयांना ऐका, आईचा एक इतिहास आहे. आई स्वतः उपाशी राहील पण आपल्या लेकराची भूक भागवते म्हणजे आई प्रेम करते, बाप राक्षस आहे असं नाही. उलट आईपेक्षाही काकांवर ज्याचं जास्त प्रेम आहे का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलद्यावरून समुद्राच्या पैलदऱ्यावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐका इको. रामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी खुना डोळ्यातलं पाणी. जिजो संसाराचा गारा हाकला, पोटामध्ये आसू जरी कनावाकला, घडीवर तो थांब गड्या ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्यार होम गाया बापर, होम गाया बापर. मुखी मुखी माया अच्छी मुखी घाल मेल, मुखी मुखी माया देवाची. आई प्रेम करते पण आईपेक्षा बी जो काकांवर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. मी लय जुनं सांगणार आहे नाही, नवीन सांगतो. काल परवाची गोष्ट आहे. बाप किती प्रेम करतो. बारामती परिसरात 15 दिवस होत असतील. हायवा मोडगाव रस्त्यानं चालला होता आणि एक बाप आपल्या 2 मुलींना घेऊन 2 व्हीलर वरती जात होता. नेमकी गाडी त्याची हायवाच्या खाली गेली. होत्याचं नव्हतं झालं, बापाच्या इथून खालचं काही शिल्लक राहिलं नाही. जर गाडी रिवर्स घेताना बघितली असेल तर जसे चिखलाचे गोळे खाली पडावे का तसे त्याच्या मांसाचे तुकडे खाली पडताना दिसताय. आणि ऐका, असं एकही क्षण नाही की त्यानं जिवंत राहावं पण तरी सुद्धा तो एका आशेवरती जिवंत आहे. जमलेल्या सगळ्या लोकांकडे बघतोय. आपलं हे डांबरीवरती टेकवलंय, हात पुढे ठेवले तर सगळ्या जमलेल्या समाजाला एकच सांगत होते, ऐका मी मरणार आहे, मी संपणार आहे, मी जाणार आहे. माझ्याकडे बघत बसण्याची वेळ घालवू नका गड्या, मला जाऊ द्या, मला मरू द्या. पण माझ्या 2 मुली कुठे पडल्यात बघा, त्यांना उचलन, त्यांना दवाखान्यात घेऊन जा. मी मेलो तरी चालेल पण माझी मुली जगल्या पाहिजे. हा शेवटपर्यंत ज्याच्या डोक्यामध्ये विचार आहे त्या व्यक्ती नाव बाप करी जोडीले
बोर प्रमाणे बाप करी जोडी लेकोराची ओढी आपुले कुरवंडीवा किंवा जगी आईसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीचा. खाली आई म्हणतोस ना जमिनीला, मग आईनं आतापर्यंत कधी कोणाला उपाशी ठेवलं नाही. नतमस्तक हो बाबा, त्यानं डोकं जमिनीवरती टेकवून मामानं आपल्या हातातली काठी घेतली, 3 वेळा जमिनीला रवली. जशी काठी जमिनीला रवली का तशी जमीन दुबंगली, पैशाचं गाठ बरोबर आलं. मामानं सांगितलं जेवढं पाहिजे तेवढं घे. मला सांगा, जर आपल्या पुढे पैशाचं गाठ बरोबर आलंच, बघू नका इकडे तिकडे येणार नाही, आपण काही एवढे पुण्यवान नाही, पण आलंच तर आपण गाठ थोडंच पळू का लागते एवढे. हा म्हणजे तुम्ही पळूस तर मी गप बसेल का, तुम्ही उभा राहूस तर मी कीर्तन कधी करायचं बघाल, पण गाठ थोडं पळून घेऊन गेल्याशिवाय बरोबर आहे ना. आपण पैशाला हापापलेली माणसं, त्यानं 1000 भरतील एवढे नाणे घेते मामा, बस याच्या पुढे प्रामाणिकपणे कष्ट करेल, पैसा कमेल. अरे घे नकोय आता मामान तरी ते दुसऱ्याला मदत करायची वेळ पाहिजे, पण मामान तसं केलं नाही. मामाने सांगितलं पुन्हा गाठण बांध, त्यानं गाठण बांधली. मामानं पुन्हा काठी जमिनीला टोचवली. जशी जमिनीला काठी रवली तशी जमीन दुबगली, पुन्हा गाठ थोडं पैशाच्या आतमध्ये गेले. याच्यावर लक्ष देतो मामा देतात म्हणजे देतात, त्यात बदलच नाही. आता बोलता बोलता मी बाळूमामा वैद्य म्हटलो. वैद्य वैद्य म्हणजे कोण? डॉक्टर. बाळूमामाला डॉक्टर म्हटलं जायचं कारण आहे बाळूमामाचे निश्चित भक्त होते, गरज डांबाचे डॉक्टर, आणि त्या डॉक्टरांना कॅन्सर झाला होता. कॅन्सर सगळे कोल्हापूरचे वगैरे सगळे डॉक्टर पालते घातले, कॅन्सर काय बरा होताना दिसत नाही. मामाच्या तळावरती गेला, मामानं त्याला बघितल्यानंतर डॉक्टर आल्याबरोबर मामाने विचारलं, डॉक्टर काय म्हणताय तब्येत? मामा कॅन्सर झालाय. सगळ्या डॉक्टरांना हात टिकले. मामा काही ते तुम्हीच करू शकता, कॅन्सर बरा झाला पाहिजे. अरे मी काय डॉक्टर आहे का काय आहे का काय, साधा मी धनगर माणूस आहे, मेंढर राखणारा. अहो मामा तुम्ही आम्हाला माहित नाही का कोण आहे? जिथे डॉक्टरांची या जगात त्या सत्ता बंद होते का मामा, तिथून तुमची डॉक्टरकी सुरू होते, हे कोणाला सांगायची गरज आहे? ए डॉक्टरा, मग आपल्यावर विश्वास आहे ना तर जा पलीकडे गबाळात मिरची पडली असेल म्हणजे स्वयंपाकघरात त्यातली मिरची आण आणि माझ्या समोर 3 मूठ मिरची खा. डॉक्टरांचा बाबा एवढा विश्वास होता, मामांच्या समोर 3 मूठ मिरची खाली. जशी मिरची खाली का तसा गरज डॉक्टरांचा कॅन्सर सुद्धा मामानं घालवला. ही मामाच्या शब्दातली ताकद. आणि आता सगळ्याच्या कपाळाला भंडारा दिसतोय, सगळ्याचा. या भंडारा सामान्य नाही. हा भंडारा जर कपाळाला लावला ना तर आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवून देण्याची ताकद ही मामाच्या भंडाऱ्यात आहे. मामा कर्मरेखा सुद्धा बदलवतात. किती ताकद आहे भंडाऱ्याची, फक्त अर्ध्या मिनिटात सांगतो, पुढे चालतो. मामाच्या काळात नारायणभाऊ नावाचे नारायणभाऊ गोंधळी म्हणून कीर्तनकार फेमस होते. त्यांचा कोणीतरी घात केला, चहात शेंडूर टाकला. तर चहात शेंडूर टाकल्यावर काय अवस्था होती आपल्याला माहिती आहे. चहात शेंडूर टाकला, इतका गाणारा माणूस, इतका बोलणारा माणूस, आवाज येईना. मामाचे सेवेकरांना मामाने सांगितलं जा नारायण भावांना म्हणावं तळावरती कीर्तन करायचं. मोठा कार्यक्रम असला की नारायण भाऊचं कीर्तन करायचं. नारायण भाऊकडे सेवेकडे गेले. नारायण भाऊ तुम्हाला मामांचा आदेश आहे, नाही येऊ शकत. मामांना नाही म्हणताय, साक्षात काही असतो तरी येऊ शकत नाही का? कुणीतरी घात केलाय. अहो मामाच्या नजरेतून काही सुटलं नाही या जगात, तुम्ही का काळजी करता? मामाने बोलवलंय, आले. हा नाही करत करत कीर्तन सुरू केलं. कसं तरी पंचपदी गायकांनी पार पाडली. आवाजात मुखातून येईना. आता बोलावं तर प्रत्यक्ष कीर्तन करायला लागतंय ना. बाबा तुम्ही असे बसतेत का? अशा लोकांना आवाज आहे ना, काय करायचं? डोळ्यात पाणी आलं. आणि डोळ्यात पाणी आल्यानंतर त्यातलाच एक सेवेकरी उठला, त्यानं त्याच्या कपाळाला भंडारा लावला नारायण भाऊच्या. त्यातला थोडासा भंडारा कपड्यावरती पडला. नारायण भाऊ तो झटकला. माझं एक म्हणणं आहे, राहुल महाराज कपड्यावर लागलेला डाग धुता येईल, कपड्यावर लागलेला डाग धुता येतो, पण एकदा चारी त्याला का डाग लागला ना मेला तरी बी धुता येत नाही. जोपर्यंत आहे नाव तोपर्यंत तो डाग तसाच त्या नावावर राहतो. माझं म्हणणं चारी त्याला डाग लागतात कामा नये. झटकला. तेवढ्यात मामा पुढे बसले होते. मामा उठले, दोरडी भरून शेजारचा भंडारा घेतला. नारायणभाऊ 1 मिनिट थांबा. मामा नारायणभाऊंच्या केसापासून ते पायाच्या नाकापर्यंत भांडाऱ्याला नाहू घातलं. आणि मामा साक्षात भांडाऱ्याला नाहू घालतायत. माझ्या नाही म्हणायची ताकद कोणाची नाही म्हणता येणार. आणि जसं मामानं भांडाऱ्याला नाहू घातलं का तसं नारायणभाऊंचा गेलेला आवाज पुन्हा आहे असा झाला. ही मामाच्या भांडाऱ्यातली ताकद.
कार्य वा एकदम परफेक्ट प्रमाण देते पण माझ्याकडे वेळ कमी करील तो काय नो हे महाराज परी पाहिजे बीज शुद्ध अंगी जर भाव शुद्ध असेल तर देव तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. महाराज आता अभंगाने आम्हाला पटवून दे जीवन सफल करायचंय आम्ही काय करायला पाहिजे त्या देवाचं भजन करायला पाहिजे. सांगतो तो माशी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म तरी भजन नाही केलं. लागून या पाया बिनवितो तुम्हाला करेकाळी बोला मुखी नाम तरी भजन नाही केलं. किती सांगू तरी नाही कधी भटकीची पुढे शिंदळीचे रड दिलं तरी भजन नाही केलं. काय माये गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी तरी भजन नाही केलं. नाथ बाबा म्हणतात नामाविना मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळ सरपाय बसलेले नाथ बाबा हरिपाठात म्हणतात जर आपलं मुख देवाचं भजन करत नसेल ना तर ते मुख नाही सर्पाचं राहायचं वाहलोळे असं म्हणते तरी भजन नाही केलं. जरा परखड बोलू का राग नाही नाहीच इथं कोणाला बघा बरं का कारण मला तसलं गोड बोलता येत नाही. या 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 मग तिकडे आला काय गेला काय आम्हाला काय फरक पडतो. आणि सध्या मला हेच वाटतं लोकांनी हेच पाळावं आपल्यासारख्या लोकांनी ये मर जा बस काय करायचं आम्हाला आमचा धंदा देवाचं नामस्मरण करणे तसलं बोलताच येत नाही आपल्याला. सांगू का राग नाही यायचा हे आता काय टेन्शन नाही जिथं उचलन तिथं उचलून आता आला राग तरी काय करतात परत मला बोलवायचं नाही. मला उता आलाय मारायला लागलोय मी कीर्तन बरोबर पण माझं म्हणणं लोकांना बदललं पाहिजे. ऐकाय पाहिजे ऐका तुकोबऱ्याच्या अभंगाची सुरुवात अशी नाम नवदे ज्याची वाचा बघा ज्येष्ठ एकीकडे नुसतं हसून गप बसते प्रमाण किती अडचणीतलं काढलं असं बघा. सांगू धांडा मला जाऊ दे माझा धंदाचाही सांगायचा परत आहे का तुकोबराय म्हणतात नाम नवदे ज्याची वाचा तो लेख तो बापाचा. कळलंय का त्यांना नसलं कळलं तर त्यांना कळ असलं पुढच्या सगळ्याला सांगतो ऐका विस्तार करणं माझं काम आहे. महिला मंडळ तुमचा भाऊ आणि तुमचं लेकरू म्हणून मला या वाक्यासाठी माफ करा हे माझ्या बापानं लिहिलेली होती. ऐका तुकोबराय म्हणतात जी व्यक्ती जाऊ द्या माईक बंद करतो. तुकोबराय म्हणते जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही का ती व्यक्ती एका बापाच्या पोटची नाही. जाऊन द्या आता हालायचा आदेश. तुकोबराय म्हणतात जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही कोणत्या बी तुम्हाला आवडतो त्या जी व्यक्ती हे चांगलं रेकॉर्ड कर जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही ती व्यक्ती एका बापाच्या पुढची नाही. काय असतं आपल्या बापाने दिलं बापाचं नाव घ्यायला पोरानं कधीच लाजू नाही. सांगू का आता पुढं ऐका तरी बी नरदेह दुर्लभ वासुदेव नावाचं त्यात नाथ म्हणतात नरदेह दुर्लभ हो जुन्या काळातली आजी हो नतवाली आजी तुम्ही तो का लाजले बाबा हो आजी ते जुन्या काळात वासुदेव यायचे गावकरी वासुदेव की टोपी असायची त्याला उलटी मोराची पिसारी असायची सजवलेली असायची बरोबर पहाटे 12 वाजता यायची. बरोबर पहाटे 4 वाजता यायची पण ऐक गाणं लय भारी माहिती दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला सकाळच्या पाणी पिंगळ यायचं का पिंगळ या कातात कंदील असायची या कातात टिमकी असायची टिम 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 टिम. बाबा आता वासुदेव येतो आता पिंगळा आता येतो बटरावाला भोंग भोंग आता बटरावाला माणसा जागवते त्यामुळेच माणसं पहिले जुन्या काळात वासुदेवचं पण गाणं लय भारी म्हणायचं आवडेल तुम्हाला ऐका. अरे वासुदेवाची ऐका अरे जगात नाही राम
राम करी काम वेगळा राम करी काम पैशाची जादुई झाले सद्गुणांची हवं जन्मापासून झाले माणूस या पैशाची गुलामले राम करी काम वेगळा राम करी काम राम करी काम वेगळा बाबा होती नाही तुमच्या काळात गाणी होती का आणि फेटीवाल्यांच्या काळात खरंच सगळं भारी होतं आताच्या बोरिकांच्या काळात काहीच नाही राहिलं मग आताच्या आमच्या काळातली गाणी ऐकू बी वाटत नाही एक गाणं तुम्हाला कळा नाहीच गाणं तसले नेमकं नाकाचा मुक्का की म्हणतोय का काय म्हणतोय मिळत लागाना तरी गाबडी नाचल्याशिवाय नाही लय अवघड झालंय बघ ती गाणं सकाळ सकाळ वासुदेव दादा ती शिकवायचं माणसानं पैसा कमवला पाहिजे बरोबर आहे ना आता माणसं लय भारी बोलते माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसं जोडली बाबा माणसं जोडलीच पाहिजे या मताचा मी 100% पण दुर्दैव आहे पैसा नसेल तर माणसाचं सोडा कुत्र बी जवळ येत नाही कुत्र म्हणतं त्याच्या आणि आपल्या वाक्या विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचा आणि अख्ख्या गावात बोंबलत फिरायचं त्याला तुम्ही लई जिगरी म्हणता का तुम्हाला बघितलं ते दुसऱ्या नाही तिसऱ्या गलीतून निघून जाईल नको सकाळ 1500 दणका बसलाय मी फुकट नाही बोलत प्रमाण आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे सभा पैसे घे बाई दिल का साथी नाही बस तरी सगळ्याचा अनुभव आहे आपल्याकडे पैसा नसुद्धा जवळचा पाहुणा सुद्धा म्हणतो ते लय लांबून पाहुणा ओळखत बी नाही शेजारचा आणि पैसा असू द्या लांबचा पाहुणा सुद्धा म्हणतो ते वय घरातलं आमच्या मर्चींना खोटं बोलतो पैसा पाहिजे पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेचकरी आपल्याकडे बसलेली वाक्य काय सांगितलं आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागो कोणाचा फुटक्या गौरीचा तळतळाट नसावा बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो आता आरती चालू होईल मामाची त्या मामांच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवय मेंढ्या राखीती उन्हात अनात मुख्या प्राण्यावर अपार प्रीतम 3 नंबरची लाईन आहे नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत बाळू मामाचं सांगणं आहे नीतीनं कमवा नीतीनं वागा आयुष्यात कधीच कमी पडायचं नाही आणि अनितीनं कमवत असाल अनितीनं वागत असाल तर आयुष्यात कधीच पडायचं नाही मी तो वासुदेव म्हणा तरी लोकांनी भजन केलं नाही वेळ पार संपत आली माझी थोडं फास्ट पुढे चालतो कमीत कमी पहिलं चरण तरी मला गाठावं लागेल शेवटी मी ज्ञानोबराकडे जातो 3 संतांची प्रमाणे घेतली ज्ञानोबरा ज्ञानदेवी रचीला पाया तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या संतांचं म्हणणं आहे जीवन सफल करायचं असेल तर कलियुगी म्हणजे करावे कीर्तन तेने नारायण गेलं बेटी कलियुगी होत आलं हरिच्या नामे किंवा नामसंकीर्तन साधन पैसो भेजतील पापे 2-4 आठवड्याचे जन्मांतरीचे किंवा आताच्या काळात योग याग विधी येणे नवे सिद्धी आता वाटतंय देव भेटावा देवाचं भजन करावं लागते पण माऊली आमचा चाललंय प्रपंच तुमचं म्हणणं आहे भजन माऊली म्हणतात आम्ही प्रपंचाला विरोध केला नाही उलट माझ्यासारख्याची प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन दिलं लोका माझं म्हणणं आहे संसार थाटात का आपण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे नवीन नवे बसले जेवढ्या सायासनं आपला प्रपंच चाललाय तेवढ्या सायासनं जर परमार्थ केला तर देव काय त्याचा बाप आपले घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही साया असे करशी प्रपंच नशी हरिशन पद शिकवणे कोणी किती माणसं बाबा संसारूपी भवसागरात बुडालेत काही माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडालेत मी उठून उभा राहू शकतो राहिलो पण काय माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडाले फुगून सुद्धा वर आले नाही किती बुडाले जर ऐका साप माहिती तुम्हाला साप माहिती का बोलत नाही तिकडे साप कोणाला खातो मन महाराजाला साप कोणाला खातो बेडकाला गंमत आहे सापानं बिडू बघितलं लपत साप बेडकाकडे गेला बेडकाला पकडलं 2 मिनिटात निम्मा बिडूक सापने गेला राहिला किती बरं राहिलेला अर्धा किती मिनिटात संपत 2-4 मिनिटात संपत बरं तेवढ्यात लांब होत नाही तेवढ्यात त्या 2-4 मिनिटात संपणाऱ्या सापाच्या बेडकाच्या पुढे आली माशी काय केलं असेल बाबा बेडकाने मला खाऊन घेऊन द्या तुमच्या तोंडाला पाणी सुटून देऊ नका बेडकानं माशी मी जसा गुळाचा कार्यक्रम केला तसा बेडकानं माशीचा कार्यक्रम किती संपला होता बिडू राहिला होता किती राहिला अर्धा बिडू किती मिनिटात संपणार आहे 2-4 मग त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का तरी आशा संपली का कुणाची कुणाची बाबा तुम्ही जाण करत म्हणून बरं वाटलं मला माणसाची मला खालून उतरली बेडकाची म्हणजे बेडका सांगायला मी
बेडकाचं नाही माणसा चाललंय. काय काय 50 वर्ष गेल्यात, 50 आले तर त्याला माशी दिसते आली काय रे. काय काय 80 गेलंय, 20 राहिले तरी त्याला वाटते 3रा मजला चढेल काय रे. मरतो काय तू. अजून बी अशा किती. मावशी सोपं सांगतो तुम्हाला. घुस माहिती का. घुस घुस उंदराची मोठी बहीण. ती जर एखाद्या पारिक्या घरात तिने उकरायला सुरुवात केली तर मिळत राहत नाही, नुसती उकरीत राहते. मी एक दिवस त्या घुशीपासून निघालो होतो आणि राहून तिला जाता जाता विचारलं घुसमाई घुसमाई कवर माती उकरायची. म्हणजे बोलती घुस महाराजाला कीर्तनात. ती म्हणली महाराज डोक्यावर ढिगाला गोष्ट बंद करीत असते. मी म्हणलं बिंदास उकर काही फरक पडत नाही. 2-4 दिवस निघून गेले मी तिथूनच कीर्तना चालू होतो. त्या गोष्टीने ह्या पायावर माती ढिगारा करता. मी राहून तिच्याजवळ गेलो तर विचारलं घुसमाई घुसमाई कवर माती उकरायची. म्हणली महाराज डोक्यावर ढिगाला गोष्ट बंदच करीत असते. मी मला वाईट आहे तुझं डोक्यावर माप नेमकं कसं मुसते का. म्हणजे मला बी अंदाज लागला खाली किती उकरायचं वर चढ किती करायचंय. ती म्हणली महाराज सोपं आहे. मातीचा ढिगारा करती त्याच्यावर जाऊन बसती डोकं वर करतील बघ ती डोक्यावर ढिगारा लागलाय. तुझ्या बाप पाणीला का हे कोणाच चाललंय. अहो आता तरी आपलं म्हणा की सर्व सुखाची आशा जन्म दिला. सुख करत संसारात माणसाला मरावं लागत आहे. हाय सुखाची प्राप्ती. त्या गोष्टीसारखीच आपली बी अवस्था झाली. बियार कसा मिळेल पण सुखच पाहिजे. सुखरूप पैसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पण रणस. सर्व सुखाचे अगर बापरक मध्ये सर्व सुखाचे अगर धनी म्हणे शरण सर्व सुखाचे अगर म्हणेणार हरीच होणार. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविना जीवा सुख नव्हे. आणि बाळू मामानं आयुष्यभर पंढरपूरच्या मालकाचं भजन केलं. आयुष्यभर आपण त्यांचे अनुयायी. आपण काय करायला पाहिजे. आयुष्यभर देवाचं भजन केलं. शेवटी महादेवाचा अवतार असून संत असून मामानं आयुष्यभर भजन केले. मामाची साधना जर बघितली ना. मामाची साधना अशी होती. मामा 8 दिवस समाधी लावायची. समाधी इतकी अवस्था मामाची वेगळी होती. म्हणून निश्चित करायचंय भजन करा. महाराज तेच सांगतात एक काम करा. मुखाला त्या भगवंताचं भजन करा. कानाला त्या भगवंताचं भजन केलं नाहीच चांगलं जगलो मग काय. मग आमच्या बापाचं काय जात नाही. आमचा बिहाई सांगायचा धंदा. त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही भजन केलं आमचं ठरलंय त्यात बदल नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय नाही. तुमची मुदल केरात जाऊन असं असेल देवाचं भजन करा. आणि नाही भजन केलं तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही. यम बरं मला बसता नीट नाही. जगवार पजरो जीप कंपास वारी बुलट थार क्रिएटा इनोवा छोटा टी टमटम जैसा टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW पेन झरियाडा हालिया त्याला बसाय हालिया. मग त्याच्यावर बसलाय गडी. मग मारी ती झोडी ती तुडी ती निष्ठर यमाची किंकर भाऊस आलं नाही त्या यमाची करून ते बघतच नाही कोण आहे. लय हाणत्यात. मी बी अजून गेलो नाही त्यामुळे मला बी अजून माहित नाही. पण गेल्यावर कळण मला बी किती हाणत्यात. पण आम्हाला नाही जी भजन नाही करणार आयो लय रट खाताल तुम्ही आता किती बी म्हणा. महाराज लोक सांगत असते त्यांचं कुठं ऐकायचं असतं काय. आणि गेल्यावर नरक स्वर्ग काय कोणाला माहिती काय. बरोबर नसर पाहुणं बरोबर आहे. त्यांनी नाव कीर्तन केलं मी तुमच्या आठवत आहे ना. हा गेल्यावर म्हणजे माणसाला वाटतो नाही 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 मग लय काही काही खरे महाराज लोक सांगतच असतात. पण खरं सांगू का सोनू तुझा जर आपल्यावर भरोसा नसेल ना तर मरून बघायचं. मरून बघ इतकं रट खाशील की तुला आम्हाला सांगायला सुद्धा मेळ लागायचं नाही. कसं सांगावं शब्दा कधी रट्टाय वर बघत नाही ना. अजून मी करत नसेल तर आता जरा नीट आहे का. हे जरी नाही का
Come on.